एक राजाचं खेळाडूचं मी समालोचक तेजस जोबी पुनश्च एकदा मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिले षटक हाताळण्याकरिता हरिओम संघाकडून आमंत्रित केले गेले, नारा याला आमंत्रित केले गेले। गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक इथून मध्ये पहिला हाताळण्याकरिता मॅचला पण सुरुवात करूयात। गोलंदाज राहुल जोगाडी याला आणले गेले, फिरकी का जादूगर, ज्याचा उल्लेख सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमता केलं गेलं। BPLलाही आपण आयकॉन म्हणून या खेळाडूला पाहिलं होतं आणि एक वेगळा फॅन बेस या खेळाडूचा या टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये ज्याने क्रिएट केला। आणि राहुल जोगाडिया फिरकी का जादूगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार। पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याकरिता ज्याची ओळख आहे तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना इथून मात्र राहुल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। राहुलचा एकंदरीत आपण पहिला बॉल बघितला त्यानं निर्धाव स्वरूपातली फेकी आहे। पहिल्या बॉलपासून प्रेशर क्रिएट करायला सुरुवात केली गेली आहे की काय या पद्धतीचे चित्र गोलंदाज तयार। पुढचा बॉल आहे राहुलचा, बिरकावून दिले गेले चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये, चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणारा फटका, मैदानाच्या आतमध्ये चौकार, 4 धावा। चौकार मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय। चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज जॉईन। बॉल यावेळेस इथून मात्र आपण पाहताय अपील दीपेश गोलबच्या मार्फत पाहायला मिळालं आणि पंचांचाही हात आकाशाच्या दिशेनं, विकेटचं पतन आल्या पाऊली परतावं लागेल मैदानाच्या बाहेर तंबूच्या आशयाला संग्रामला। फलंदाज बाद। विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला। राहुलनं अतिशय हुशारीनं आणि चाणक्य नीतीनं कदाचित मैदानाच्या आतमध्ये टप्प्यालाही कंपास पेटीच्या पट्टीने इथून मात्र मोजलं गेलं आणि त्याच्यानंतर बेल्स घेऊन जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं। खूप साऱ्या वर्षाचं क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय। ड्युबाटर मैदानाच्या आतमध्ये देवाला आपण सध्या तरी पाहताय, देवावर जिम्मेदारी सोपवली गेली। पहिल्या षटकामध्ये जेव्हा अशा खेळाडूंचं महत्त्वाच्या खेळाडूंचं जेव्हा विकेटचं पतन होतं ना, तेव्हा येणारे जे नवीन बॅटर असतात त्यांच्यावर थोडंसं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट व्हायला सुरुवात होती। ते प्रेशर कदाचित कपाळावर आलेला जो घाम आहे ज्या पद्धतीने आपण पुसून बाजूला सारतो त्या पद्धतीने आता मात्र प्रेशर बाजूला सारावं लागेल आणि आता मात्र इथून मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। गोलंदाजी ट्रॅकवर राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या भात्यातील। आता मात्र पुढचा चेंडू घेऊन चला, विनंती असेल या बॅटर आपण सुद्धा रेडी व्हा। आपण पाहताय या डे नाईट फॉर्मॅटमधील ही स्पर्धा जरी असली तरी वेळेचं बंधन हे प्रत्येकाला इथून मात्र आहे। गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय। पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर दीपेश गोलब मॅन फ्रॉम वाडा अलमान चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या मैदानावर त्याच्याही फलंदाजीचा एक वेगळा फॅनबेस आपल्याला पाहायला मिळतो। सध्या तरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, पण जेव्हा फलंदाजीला सुरुवात होईल तेव्हा एक वेगळं चित्र तोही दर्शवताना पाहिलं। त्याच्या हातामध्ये आधीचा चेंडू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला, वळण प्राप्त केले गेले चेंडून आणि त्याच्यानंतर दीपेशच्या हातामधून चेंडू सुटल्यानंतर बॅकअपला असणारा एक खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये हा इथे मात्र क्षेत्ररक्षण होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं। लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकाने दिलेलं बॅकअप त्या वेळेला ते महत्त्वाचं असतं आणि ते का महत्त्वाचं असं याचं उत्तम उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं। लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू आता मात्र निर्धाव फेकले गेलेत। पुढचा बॉल आहे, बॅटची थोडीशी एकटा घेतली गेली वरची आणि पुन्हा एकदा चेंडू धरती मातेला तिथेच मैदानाच्या आतमध्ये दान होताना पाहायला मिळाला। षटक संपला इथून मात्र क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4।
दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला, पण त्याच्यानंतर कदाचित राहुलनी मनामध्ये ठरवलं गेलं असावं, मला चौकार ठोकलाय, आता तुला थारा नाहीये. आणि पुढील चारी चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद करत उभा ठेवलं गेले. षटक क्रमांक पहिले संपलं, धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 4 अंकावर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय द्वितीय षटक आहे. आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. नारा आपण इथून मात्र पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आमचं मैदान आपण बघितलं तर खेळपट्टीच्या नजदीक स्टंप माईक सुद्धा यूज केला गेलाय, जेणेकरून आमच्या प्रेक्षक राजाला पाहण्याकरिता मजा यावी आणि कुठली जी टेक्निकल बाब असेल त्याच्यामध्ये कुठल्या वेळी कमी पडणार नाहीये, पंचांना त्रास होणार नाहीये. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था आदरणीय निलेशजी पाटोळे साहेबांनी इथून मात्र केली गेलेली आहे. जबरदस्त स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र आता पाहाल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नाराला आणले गेले. नारा चेंडू डिलिव्हर करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नारा सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस नाराचा क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून कव्हर रिजन मध्ये डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिगू चाललाय 1 2 3 बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार चौकार 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये सध्या इथून मध्ये पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 8 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय नाराचं स्वागत चौकारानं होत असताना 6 षटकांचं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. आणि पहिले जे 2 षटक आहेत ना ते पॉवर पेचे मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या पॉवर पेचच्या षटकामध्ये धावा येणं कुठेतरी गरजेचं होतं, जे की राहुलने तोडून मोडून काढलं. आता मात्र नाराला ते षटक हाताळण्याची जिम्मेदारी देत असताना पहिल्या चेंडूवर चूक झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रेक्षक राजा इथे उपस्थित होतोय. आपण लकी ड्रॉचं कुपन इथून मात्र घेऊन जायचंय आणि आपला आधार कार्ड इथे असणं कंपल्सरी आहे, पण त्याच्या आधी चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. नक्कीच प्रेक्षक राजाला विनंती असेल, लकी ड्रॉ इथून मात्र आहे तो घेण्याकरिता आपण या, त्याच्याकरिता आपलं आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे. आणि जो कोणी लकी विजेता असेल त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. आणि ही स्पर्धा जोपर्यंत चालू आहे म्हणजे 5 दिवस ही स्पर्धा आहे, तर 5 दिवस आणि 5 दिवस 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथून मात्र आपण पाहताय जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. आणि अजून एक सूचना पोहोचते, शेवटचा जो दिवस असेल त्याच्यामध्ये 2 लकी जे विजेते प्रेक्षक असतील ते इथून मात्र निवडले जातील, म्हणजे दोघांना 10,000 रुपये देण्यात येतील. आणि दररोज मॅच संपल्यानंतर तो लकी ड्रॉ इथून मात्र काढला जाईल. या नशीब आजमावायचं असेल तर मग आता खाडे विद्यालयाच्या मैदानावर आहे आणि निलेश दादांच्या आयोजनामध्ये या. आणि 10,000 रुपयाची इथून मात्र कमाई करण्याची संधी आहे. कधी कधी असं वाटतं की कंपनीमध्ये 1 महिना आपण 12 घंटे काम केल्यानंतरही 10,000 पगार मिळतो, पण इथे मात्र आमच्या निलेश दादांच्या मॅचला या, एक कुपन घ्या आणि जर आपल्या नशिबात असेल तर 10,000ची कमाई करा. ड्रॉ काढताना मात्र आपली उपस्थिती तुम्हाला अनिवार्य असेल, अन्यथा मग कमिटी मेंबर जो काही निर्णय घेईल दुसऱ्या खेळाडूला दुसऱ्या प्रेक्षकाला ते मत देण्यात येईल. शेवटपर्यंत थांबणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. इथून मात्र विकेटचं पतन झालं आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय समीरवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. म्हटलं होतं ना की महत्वाचे गडी जसे बाद होत आहेत ना पहिल्या ओव्हरमध्ये किंवा कमी धावसंख्येवर, तसं नवीन येणाऱ्या बॅटरवर प्रेशर पाहायला मिळतं. आणि तसंच काहीसं चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोड्या प्रमाणात का होईना, किंचित का होईना, पण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नारा सुद्धा कमबॅक चौका ठोकल्यानंतरचं थोडंसं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सेट करताय दीपेश. चला आपण थोडंसं वेळेच्या बाबतीत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वेळ कमी खर्च करूयात.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तुम्हाला सज्ज होतो षटकात येईल पुढचा बॉल यावेळेस आपण तुम्हाला पता गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साईडला निघून जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक आहे स्वतः धरतीमध्ये आधी दान होईल आणि त्याच्यानंतर स्पर्श होईल आणि मग चेंडू कलेक्ट करताना कारण अशा वेळेला जेव्हा आपण या पद्धतीनं किंवा आगळ्यावेगळ्या शैलीनं चेंडू कलेक्ट करत नाहीयेत ना तेव्हा चेंडू कुठेतरी मैदानातून सुटताना आपल्याला पाहायला मिळतो सिंगल मिळते सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 15 या अंकावर धावफलक गोलंदाज सय्या बॉल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने उडवलं गेलंय चेंडूला एक टप्प्यात क्षेत्ररक्षण होईल क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल पंकज आणि चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी अंतिम बॉलवर या दुसऱ्या षटकाच्या उदाहरण आपल्याला पाहायला मिळाला एक धाव घेण्याकरिता भाग पडले गेले षटक संपलं गेलं क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 16 बाहेर 5 ना तू इथं थांब बस चला या लकी ड्रॉचं स्टॉल लागलेला आहे आपण पोचायचं आहे तिथे जाऊ दे गेली जाऊ दे पुढचा बॉल यावेळेस पाहायला मिळतो हलक्यानं दिशा दर्शवणारा फटका राहुल जोगाडियाला पुन्हा एकदा इथून मात्र आणले गेले रिकी का जादूगर आता मात्र त्याची जादूची कला गोलंदाजीमधील जादूची कला दाखवण्याकरिता आणि सादर करण्याकरिता शापूर नगरीमध्ये इथे मात्र आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतोय गोलंदाज सय्या पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या फेस मध्ये घेतलं गेलं बनवला गेला फटका थोडस बाजूला सरसावून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमा रेषा पार पाहायला मिळतोय राहुलच्या विपक्षात ठोकलेला ब्रँडेड षटकार 6 या अंकावर धावफलक गरज होती या फटक्याची खऱ्या अर्थाने टीम अनन्य स्पोर्ट किनवली संघाला गरज होती जी धावसंख्या कोलमडली होती त्या धावसंख्येला नवसंजीवनी देण्याचं काम या षटकारानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केले गेलंय यावेळेस काय घडतं तर इथे मात्र यष्ट्या घेऊन जाणारा चेंडू यावेळेस राहुल जोगाडियानेही करून दाखवलं माझ्याकडेही अनुभव आहे आणि ते सध्या तरी सिद्ध करत असताना दांडी गुल करणारा हा चेंडू विकेटचं बदल फलंदाज बाद तंबूच्या आशयाला ओके स्टंप माईक जो आपल्याला पाहायला मिळतोय विकेट गेल्यानंतर त्या पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आवाज ऐकायला मिळाला आणि आमचे न्यू बॅटर नितीन डीजे किरण आपण पाहताय ज्यांच्या मार्फत ही संपूर्ण व्यवस्था स्टंप माईकची इथून मात्र केली गेली आणि चांगलं ऑपरेटिंग त्यांच्याही मार्फत आपण इथून मात्र पाहताय आमचा आवाज आमच्या आवाजाची काळजी ते घेतात आपण सध्या तरी बघितलं किनवली संघाला तर खासदार दमदार खासदार बाळामामा मात्रे पॅव्हेलियनमध्ये भिवंडी लोकसभेचे जे खासदार आहेत आणि त्यांच्या नावाने जे पॅव्हेलियन पाहायला मिळतं तिथे मात्र विराजमान होताना हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होतो षटकात येईल पुढचा बॉल स्विच हिट करायचा प्रयास होता लगा तो सिक्सर नाही तो मुंबईचा वेग का मिक्सर जो की
कभी मिलता नाहीये. लगा तो आबाद नाही तो बर्बाद या पद्धतीचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाला होता आणि हे चेंडू डिलिव्हर करण्याकरिता राहुल माहिर आहे. आणि आता मात्र फलंदाजाला थांबा दर्शवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या स्टॉप अजून येताना पाहायला मिळतीये ती म्हणजे 23 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आहे यावेळेस दीपेश गोलप तिथे मात्र सज्ज आहे. चेंडू आधी निघून गेला आणि बॅट त्याच्यानंतर उगारली गेली. पुन्हा एकदा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी हुकी डाव द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू आणि दोन्हीचे चेंडू विकेट पडल्यानंतरचे पुढचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये उभा ठेवत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फिरकी का जादूगार राहुल. ओहो हो वेगाने चेंडू निघाला होता. समोर थोडीशी उंची खाली ठेवून चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक इथून मात्र 3 संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना स्थिरावत असताना 23 या अंकावर धावफलक. या पुढील सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. चालू असणाऱ्या सामन्यामधील विजेता संघ विपक्षात राजे बॉईज जो पहिली मॅच विन झालेला आहे त्या 2 संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बस बस समोर ये. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 23 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. आणि 4थं षटक हाताळण्याकरिता सचिनला मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. मॅन फ्रॉम शापूरचा हा खेळाडू सचिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल समोरून वळण प्राप्त केले गेलं. 22 स्वरूपात मिळणारी ही एक धाव आहे. 22 स्वरूपात जर का डिक्लेअर झोन मध्ये हा सर बॅट कट्टा 22 स्वरूपात क्षमस्व बॅटच्या स्वरूपात आहे. पंचांनी तो इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. म्हणजे बॅटला लागून जर का चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर कंपल्सरी स्ट्राईक चेंज करणं तुम्हाला मात्र बंधनकारक असेल. अभिजित सावंत आमच्यापर्यंत वळतील आणि इशारा मात्र दर्शवतील. इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपातली एक धाव कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे ही व्हाईट बॉलची धाव आणि ती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 25. पुढचा बॉल उचलला गेलाय चेंडूला. हवेमध्ये चेंडू फटका फसलाय की काय. दीपेश पोहोचायच्या आधी इथे मात्र नारा पोहोचला. नाराच्या हातामध्ये चेंडू. नारा नाराज करणार नाहीये. इथे मात्र विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल. बाद बाद तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये आता मत दाखल होत असताना आपण पाहताय मॅन फ्रॉम कल्याणीचा खेळाडू विजयला आपण पाहताय ज्याच्या बॅटमधून कल्याणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय ज्याच्या बॅटमधून खूप सारे मोठे फटके आपण सातत्याने पाहिलेत आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज येतो मात्र पुन्हा एकदा सचिन सजोई षटकात येईल. पुढचा बॉल आल्या सुरुवात करायची होती. फटका फसला की काय. चेंडू खाली. पुन्हा एकदा नारा. बॅक टू बॅक 2 कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅलेक्ट केल्या गेल्यात. आल्या पावली इथून मात्र विजय लासूला सुद्धा परतावा लागेल. विकेट क्रमांक 5 तंबूच्या आशयाला.
खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील. ज्या संघाची मॅच चालू आहे त्याच संघाचे खेळाडू असतील. बाकी कोण तिथे आढळल्यास त्या संघाला तिथून आता पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्या संघाने कृपया करून ही नोंद घ्यायची. सदर प्रेक्षकांनी तिथे बसू नका आणि प्रेक्षकांनी कृपया करून पॅव्हलियनच्या समोर सुद्धा उभे राहू नका. ही सुद्धा इथून आता विनंती असेल. पण सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. ही नम्रतेची कळकळीची विनंती आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो होते. आणि जर संघाचे पुरस्कर्ते असतील, टीमचे स्पॉन्सर असतील तर आम्ही आपणास विनंती करू की आपण VVIP डायसवर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आपली जागा तिथे आहे. आपण हा संघ या स्पर्धेकरिता इथून मात्र पोहोचवला त्याबद्दल आम्ही तुमचंही मनपूर्वक आभारी आहोत. मैदानाच्या चहूबाजूने आपण इथून मात्र पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्लेक्स बॅनर आपल्याला पाहायला मिळतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे हे फ्लेक्स सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाणता राजा गोलंदाज सचिन बॅक टू बॅक 2 विकेट इथून मात्र प्राप्त केले गेले. विकेट हॅट्रिकचा बहुमान मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मैदाना पाहायला मिळेल का पुन्हा एकदा पहिल्या मॅच सारखी परिस्थिती. विकेट हॅट्रिकचा चान्स आला होता, संधी आली होती. ती संधी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र हुकली गेली किंवा हिरावून घेतली गेली आहे, हिसकावून घेतली गेली आहे. या सिंगलनं एक धाव मिळाली. एकेरी धाव्याने धावसंख्या 26-26. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस कदाचित चेंडू अशा पद्धतीने आला होता. राहुलला फेस करताना मागे यष्टीरक्षकाला त्रास उद्भवला गेला. चांगल्या पद्धतीनं कलेक्शन आणि पुन्हा एकदा निर्धाव फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल थोडंसं स्लो क्रिकेट, डेझी क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू झालेलं आहे असं म्हणाले तुम्ही मात्र हरकत नाही आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यस बॅटर आउट परतावला गेल तंबूच्या आशयाला. षटक सुद्धा संपता इथून मात्र क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 26-26. पंचांची ही नजर आपण इथून मात्र जरूर पाहू शकतो. परफेक्ट डिसिजन मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. अगदी जातीन लक्ष देत आहेत या मॅचकडे आमचे पंच. जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये अभिजित सावंत असतील, त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमधील बडा नाम म्हणून ज्यांनी ओळख सातत्यानं आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते ते आपल्या सगळ्यांचे लाडके पंच अर्थातच अजित सरांनाही आपण इथून मात्र पाहत आहे. चला फ्रेश गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला शुभम इथून मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक 5ची उद्घोषणा झाली आहे आणि ट्रॅकवर शुभमला आता मात्र आमंत्रित केले गेले. शुभमचा पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर शुभमने भी कर दिखाया. आल्या आल्या झेलबाजच्या स्वरूपात फलंदाज इथून मात्र परतत असताना रोहन तंबूच्या आशयाला विकेटचं बदल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रोहन पांढरे आता मध्ये दाखल होत असताना एक रोहन गेलाय आणि त्याची जागा घेण्याकरिता दुसरा रोहन मैदानाच्या आतमध्ये. रोहन पांढरे या नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा हो इथून मात्र पंचांनी पुन्हा एकदा हात आकाशाच्या दिशेनं ऐच्छिकच्या स्वरूपात परतावा लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट परतावा लागेल तंबूच्या आशयाला.
दो तीन चार को हुआ था ना इधर हाँ आइकॉन हुआ था हाँ बड़ा यही टीम ने दो प्लेयर लाया था 15,000 दिया था बोला मेरे को सर 7 रन बोला 3 रन भी नहीं किया बोला तीन तो छोड़ो अक्षय टावरे फिर भी एक ओवर अच्छा डाल रहा था 8 गडी आतापर्यंत एकंदरीत जर का आपण बघितलं तर 8 गडी बाद होताना पाहायला मिळतात. अजित सर असं म्हणायला हरकत नाहीये कदाचित ऑलआउटच्या दिशेने वाटचाल कैसे बैटिंग मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र चालू केली गेली. हाँ टच ही नहीं हुआ उसका बैट आमच्यापर्यंत अजय सर माहिती पोहोचवत आहेत की धर्मवीर चषकाचा विचार केला तर दोस्ती इलेव्हन हा संघ तब्बल 8 धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. बरोबर आहे क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं आणि तसं उदाहरण आपण धर्मवीर चषकामध्ये इथून मात्र आपण पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम पुनश्च एकदा इथून मात्र सज्ज होतोय. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेला कदाचित इथून मात्र बरं रडार मध्ये नसावा हा खेळाडू आणि लेग बाईटची सुरुवातली एक धाव अभिजित सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. एक धाव मिळेल आणि एकेरी धाव्याने खूप वेळानंतर धावसंख्येला चालना देत असताना धावफलक 27-27. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेला काय घडतं दांडी दांडी गुल करणारा चेंडू होगी 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 तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर शुभम है पॉवरफुल. विकेट क्रमांक 9 ही चाललाय तंबूच्या आश्रयाला. जुता पाडा माहिती आहे तेव्हा ओपनला नव्हता भाईचा टुर्नामेंटला नाही मागच्या टुर्नामेंटला होता याला नव्हता बायच्या टुर्नामेंट भाईचा टुर्नामेंटला नव्हता ना सॉलिड टाकतो रे हा पेस चांगला आहे याचा धीम्या उजेडामध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात नैसर्गिक उजेड आणि त्याच्यानंतर एलईडीचा उजेड या दोघांचंही कॉम्बिनेशन आणि एक गुलाबी असं वातावरण या थंडीच्या महिन्यामध्ये आपल्याला सध्या तरी या मैदानावर पाहायला मिळतं. चला बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो 38 सर्कल पार केल्यानंतर बाउंड्री लाईनपर्यंत पोहोचलाय बॅटर आणि आपला नवीन फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेला नाही. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय की प्लीज आपण थोडंसं मैदानाच्या आतमध्ये त्वरित इथून मात्र प्रवेश करा. धावत या आता थोडंसं वेळ आपण जरी तो मात्र जास्ती घेतलाय तर आपण थोडंसं धावत या. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. एक पाहिजे शुभम गोलंदाज शुभम पुनश्च एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल खूप खराब चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळते. मागणी केली गेली आहे पंचांकडून. अंपायर रिव्ह्यू आहे ना. येस पंचांकडून मागणी केली गेली आहे. आपण पाहणी करूयात. आमचे महाजन सर आहेत. टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी जर का आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याचा वापर सुद्धा इथून मात्र करूयात. टेनिस क्रिकेट पारदर्शक लाईव्ह टेलिकास्टिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 ते 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या लाईव्ह टेलिकास्ट करत असताना आपण पाहत आहे. आणि यस नो बॉल आहे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडूची डिलिव्हरी आणि त्याचा समाचार इथून मात्र घेता आला नाहीये. नो +1 ना. यस एक जी घोषित क्षेत्रामधील धावा आहे ती मिळेल आणि एक नोची अशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आणि पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट ही आहे फ्री हिट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फ्री हिटचा चेंडू घेऊन इथून मात्र सज्ज होईल आणि फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. वाईट +1
टोटल 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि फ्री हिट आता मात्र पुन्हा इथून मात्र कंटिन्यू पाहायला मिळेल. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी है मर्जी बस रनआउट नाही होणार, हे कुठेतरी आता मात्र मनामध्ये हे वाक्य बिंबवावं लागेल आणि त्या पद्धतीने क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र खेळावा लागेल. आता ही 2 धावा वाईड आणि त्याच्यानंतर एक डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिट कंटिन्यू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा संख्या 31-31. आरू आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. गोलंदाज सज्ज होईल. फ्री हिटचा चेंडू फ्री माइंडने स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. झेल जरी झाला तरी फायदा काय होणार नाहीये, कारण फ्री हिटचा चेंडू होता. सिंगल अंकित झाली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसावत असताना एक एक पाऊल टाकत धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 32 या अंकावर धावफलक. एक वेग खूप सारा चांगला शुभमचा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं हिंदुस्थानामध्ये आता वंदे भारतचा वेग आपल्याला पाहायला मिळतो त्या पद्धतीनं वेग गोलंदाजीचा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र शुभमचा पाहायला मिळतोय. वेग तर प्रॉपर आहे पण टप्प्याचं सिलेक्शन कुठेतरी मात्र चुकीचं आहे. आता मात्र असं म्हणायला हरकत नाही कंपास पेटीच्या त्या पट्टीनं धावपट्टीचे माप घ्यावं लागेल आणि तिथून मात्र कुठे टप्पा हाताळावा याची रेख ओढावी लागेल. टप्प्याचं सिलेक्शन थोडंसं चुकीचं मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. वाईट बॉल धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 33 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेला या चेंडूच्या शोधामध्ये कदाचित होता आणि लास्ट विकेट मैदानाच्या LBW करिता रिव्ह्यू नाही आहे, फक्त नो बॉल व्हाईट बॉल बिमर करिता तुमच्याकरिता असणार आहे अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. लास्ट विकेट होता तोही परतावा लागेल आणि ऑल आउट होणारा या स्पर्धेमधील पहिला ऑल आउट होणारा आपल्याला इथून मात्र संघ पाहायला मिळतोय. अनन्या स्पोर्ट किनवली संघ. धावसंख्या आहे ती म्हणजे इथून मात्र 33 विजयाकरिता 34 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते आणि ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होते तुमच्या समवेत सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सरांचा आवाज. थँक्यू सो मच तेजस धोबी. बॅटिंग कार्ड आपण बघतोय. व्हेरी डिसअपॉइंटिंग बॅटिंग एफर्ट फ्रॉम अनन्या स्पोर्ट्स किनवली. संघ सर्व बाद झालाय. 6 षटकं त्यांना खेळता आलेली नाहीत. 5च षटकांची त्यांनी बॅटिंग केली आहे. 33 धावा फक्त स्कोर बोर्डवर आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय सलामीवीर सौरभनं 10 धावा बनवल्या होत्या. तो एकमेव फलंदाज ज्यांना दुहेरी धावसंख्या फलकावर लावली. इतर फलंदाजांनी तर जवळपास हजेरी लावण्याचंच काम केलंय पटावर. निराशाजनक कामगिरी. गोलंदाजी अफलातून हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची या मॅच मध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 चा आपण आनंद घेतोय. राहुलनं सुरुवात केली होती. 2 ओव्हर्स 11 धावा 2 गडी बाद केले राहुल जोगाडिया. नारा 1 षटक 12 धावा 1 गडी त्याने देखील बाद केला. सचिननं 3 धावा देत 3 गडी बाद केले आपल्या षटकामध्ये आणि शुभमनं देखील अफलातून मारा केला. थोडासा विवट देखील राहिला होता त्या षटकामध्ये परंतु 6 धावा देत तब्बल 4 गडी बाद केले. पिक ऑफ द बॉलर्स शुभम. कमेंडेबल बॉलिंग एफर्ट फ्रॉम हरिओम स्पोर्ट्स शहापूर. टॉस जिंकला होता त्यांनी. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॉल ऑफ विकेट्स आपण बघतोय 4 वर पहिला, 14 वर दुसरा, 23 वर तिसरा, 25, 26, 26, 26, 26, 27 आणि 33 ला 10वा गडी बाद झालाय. अजिबात आपल्याला पार्टनरशिप तिथे पाहायला मिळाली नाही. खेळपट्टीवर स्थिर स्थावर होऊन खेळण्याची गरज होती परंतु फलंदाज घाई करताना दिसले आणि त्यामुळेच आता फक्त 34 धावांचं एक छोटंसं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 6 ओव्हर्स मध्ये हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीम समोर. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर मध्ये. निलेश पाटोळे साहेबांची ही स्पर्धा आणि त्यांचं आयोजन म्हटलं की अगदी तुफानच असतं. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे या स्पर्धेमध्ये. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलेला आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्ट. कुठल्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून घेतलं जात नाहीये आणि प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ सामने संपल्यानंतर ओपन केला जाईल. या ठिकाणी निलेश पाटोळे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र अभिजित कुडव साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. लकी ड्रॉ बद्दल चर्चा सुरू होती. मी बोलत होतो प्रेक्षकांसाठी रोज सुवर्ण संधी असणार आहे.
आपलं आधार कार्ड घेऊन या आणि लकी ड्रॉचं जे कुपन आहे ते भोळा यांच्याकडून आपण घ्यायचं आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तो टेबल तिथे मांडण्यात आलेला आहे, तिथे आपण पोचायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घ्या आणि जर तुम्ही भाग्यशाली विजेते असाल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत आणि दररोज एक भाग्यशाली विजेत्याला 10,000 रुपये मिळतील. फायनल डेला तर 2 भाग्यशाली विजेते असतील. भाग्यवान विजेत्यांना त्या दिवशी देखील 10,000 रुपये आपण देणार आहोत. ही जबरदस्त पर्वणी प्रेक्षकांसाठी निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून NP स्पोर्ट्स शहापूरच्या माध्यमातून. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. छोटासा रनचेज आहे अँड दिस शुल बी वॉक इन द पार्क फॉर हरिओम स्पोर्ट्स शहापूर. पण असं असलं तरी देखील गोलंदाज देखील येथे प्रयत्न करतील आणि सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये 3-4 गडी जर बाद केले गेले, इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर कदाचित या सामन्यामध्ये देखील थोडीफार आपल्याला रंगत आपल्याला पाहायला मिळू शकते. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. चला, सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूर, विजयभाई भगत साहेबांचा हा संघ. धर्मवीर चषकामध्ये तेवढी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती, परंतु या स्पर्धेमध्ये सुरुवात गोलंदाजांनी लाजवाब केली आहे हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघासाठी. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. पहिला सामना असं वाटलं की एका वेगळ्याच खेळपट्टीवर खेळवण्यात आला. धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये फलंदाजी पूर्णपणे ढेपाळताना दिसली अनन्या स्पोर्ट्स किनवली संघाची. त्यामुळेच आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर त्यांना फार जास्त भर द्यावा लागणार आहे. टिचून मारा करावा लागेल प्रत्येक गोलंदाजाला. क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजांना मिळणं गरजेचं आहे, तेव्हाच या सामन्यामध्ये आपल्याला रंगत निर्माण होताना दिसेल. अथवा 36 बॉल्समध्ये 34 धावा, फार सोपं समीकरण दिसतंय. सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेत दिपेश आणि अजय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय आणि गोलंदाजीची सुरुवात करतोय सचिन. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. ओहो, बॉल चांगला होता परंतु नो बॉलचा इशारा पंचांकडून. ओव्हरस्टेपिंग पहिल्याच बॉलवर ही चूक गोलंदाज सचिननं केली आहे. लेंथ लाईन खूप चांगली पाहायला मिळाली होती. ड्राईव्ह करण्यासाठी कुठेतरी आमंत्रित देखील केलं होतं फलंदाजाला आणि बीट देखील केलं, परंतु नो बॉल जर असेल तर त्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही. अवांतर धावेच्या सौजन्याने अकाउंट ओपन झाले हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाचं. ज्या प्रकारे टार्गेट सेट केलेलं आहे ते पाहता आधीच कर्जबाजारी, त्यात हे उसने शेजारी असं म्हणण्याची वेळ आली आहे. पुढचा बॉल फ्री हिट. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला फील्डर आहे, त्याला बीट केलंय. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं फिल्डर कडून. चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मिळताना दिसते. स्वतःचं अकाउंट ओपन केलं या फ्री हिट बॉलवर फलंदाज अजयनं. फलंदाजांनी जर काही जास्त चुका केल्या नाहीत तर अगदी एकतर्फी देखील सामना होऊ शकतो, परंतु गोलंदाज देखील पुरेपूर प्रयत्न करताना दिसतील अनन्या स्पोर्ट्स शहापूर संघाकडून, किनवली संघाकडून. हो, थोडासा खाली राहणारा बॉल, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं दिपेश घोलपला. वाडा तालुक्यातील एक सिक्सर किंग, ॲज अन आयकॉन प्लेयर दिपेश घोलप. धर्मवीर चषकामध्ये देखील आपण मागच्या महिन्यामध्ये याच मैदानावर त्याला खेळताना पाहिलं आणि जबरदस्त फटकेबाजी केली होती दिपेशनं. प्रभावित केलं होतं येथील सर्व प्रेक्षकांना. जबरदस्त लाईन आणि याचीच आवश्यकता आहे. चांगली लाईन, चांगली लेंथ. फलंदाज जेवढे डॉट बॉल खेळतील तेवढं त्यांच्यावर प्रेशर वाढत जाणार आहे. चुका होऊ शकतात प्रेशर वाढल्यानंतर. पहिला बॉल नो बॉल जरूर होता, परंतु प्रत्येक बॉल जो आहे चांगल्या टप्प्यावर जरूर टाकलाय.
ओहो, या वेळेला टप्पा तर छान आहे, परंतु लाईन खराब, डाव्या इष्टीच्या बाहेर. ह्या चुका टाळाव्या लागतील. दुसरा अवांतर चेंडू या षटकामध्ये. अगदी 6 पेक्षाही कमी सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत हरिओम शहापूर संघाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वारंवार पाहायला मिळतोय. सचिनचे जे चेंडू आहेत थोडेसे त्याने पुढे टाकलेत. बाउन्स कुठेतरी असं वाटतंय की थोडासा कमी त्याला मिळतोय. फलंदाज अक्रॉस द लाईन देखील खेळण्याच्या चुका करताना दिसलाय आतापर्यंत. दीपेश थोडंसं स्ट्रगल केलंय. एक गोष्ट ही जमेची बाजू आहे खरं तर फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी की टार्गेट त्यांच्या समोर फक्त 34 धावांचं आहे. नाहीतर मोठं टार्गेट असल्यानंतर 1-2 डॉट बॉल्सने देखील भरपूर प्रेशर वाढतं. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. हा मोठा फटका. फिल्डर धावतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अखेर वाड्याच्या या सिक्सर किंगनं षटकार ठोकलाय. थोडासा पुढे आला. लेंथ बॉल होता क्रॉस द लाईन. प्रयत्न सुरू होते त्याचे. कनेक्ट व्यवस्थित करत नव्हता परंतु यावेळेला कनेक्शन प्रॉपर आणि बॉलने केलाय हवाई सफर. डीप मिड विकेट डीप स्क्वेअरच्या दरम्यान हा षटकार. अकाउंट ओपन झालंय षटकाराच्या मदतीने दीपेश कोलपचं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आउटसाइड एजला बीट करणारा बॉल. चांगल्या बॉलनं षटकाची समाप्ती. परंतु एक मोठा फटका आला आणि त्यामुळेच षटकाचं विश्लेषण थोडंसं खराब झालं. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 विदाउट लॉस हरिओम शहापूर. चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 25 धावांची आवश्यकता हरिओम शहापूर संघाला विजयाकरिता. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित आहेत. 2 चेंडूंचा सामना केला पहिल्या षटकामध्ये अजयनं. एक सिंगल त्याच्या बॅटमधून आले. 5 बॉलचा सामना करत असताना 6 धावांवर दीपेश खेळतोय. एक षटकार त्याने ठोकलाय. जादुई गोलंदाजीची आवश्यकता आहे. फिरकीचा जादूगार आज आपल्याला पाहायला मिळालाय या मॅच मध्ये. राहुल जोगाडिया त्याने काय चेंडू वळवले. फ्लाईट देत होता. खूप चांगली फिरकी त्याने बॉलला दिली होती. 2 फिरकीचे जादूगर खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाले. शेवटच्या षटकामध्ये शुभमला आपण बघितलं. त्याने देखील काय मारा केला. तब्बल 4 गडी बाद केले. सर्वात जास्त विकेट्स त्याच्या खात्यामध्ये राहिल्या. सौरभच्या हातात बॉल. सौरभ पुसावळे आणि संग्राम शिंदे दोन्ही सांगलीचे खेळाडू आहेत. सौरभ मागच्या स्पर्धेमध्ये देखील खेळला होता धर्मवीर चषकामध्ये. अनुभव आहे या खेळपट्टीचा. स्लोवर बॉल मात्र फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. अजयला माहिती आहे जास्त घाई करण्याची आवश्यकता नाहीये. सिंगल डबलने देखील ते सामना जिंकू शकतात. दीपेशला आपण जरूर थोडी घाई करताना बघितलंय पहिल्या षटकामध्ये आणि त्याचा तो नैसर्गिक खेळ राहिलेला आहे. कदाचित त्याला मारामारीच जमते. विकेट्स घ्याव्या लागतील गोलंदाजांना. येथे संधी मिळाली आहे. विकेट कीपर बॉल खाली. सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का बसत असताना दीपेशच्या रूपात. आणि याची चर्चा सुरू होती की कुठेतरी तो घाई करताना दिसलाय. मागच्या षटकामध्ये देखील एक षटकार जरूर ठोकला परंतु तेवढा जास्त कॉन्फिडन्स दिसला नव्हता त्याच्या बॅटिंग मध्ये. थोडा स्ट्रगल करत होता. यावेळेला वरची कडा लागली. स्लोवर बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्लॉग हिट करायचा होता मात्र टॉपेज विकेट कीपरनं टिपलाय झेल. पहिला धक्का दीपेशच्या रूपात. 10-1 हरिओम शहापूर. सहा षटकांच्या सामन्यांमध्ये 33 धावा जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा त्या धावांचं संरक्षण करणं हे म्हणजे सापाच्या तोंडातून बेडकाला वाचवण्यासारखं आहे. पण क्रिकेट हा खेळ जबरदस्त आहे. विविध ढंगांचा आणि विविध रंगांचा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कोणता रंग क्रिकेटचा पाहायला मिळेल हे सांगता येणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये धावांचा पाऊस आपण बघितला. या मॅच मध्ये मात्र गोलंदाज पूर्णपणे हवी ठरताना दिसत आहेत.
नवीन फलंदाज राहुल जोगाडिया. आयकॉन टू आयकॉन, एक आयकॉन बाद झालाय, दुसरा आयकॉन खेळपट्टीवर दाखल झालाय. दिशा दिली आहे, खराब क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंटला चूक घडली. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. हा चौकार. गडबड करू नका, एकच जाणार आहे. फक्त बॅटचा फेस उघडला होता आणि येथे सिंगल मिळणं देखील कठीण होतं. बॉल थोडासा टर्न झाला, पण क्षेत्ररक्षकाचा जो अनुमान होता कुठेतरी चुकीचा होता. थोडासा तो आपल्या डावीकडे गेला, बॉल त्याच्या उजवीकडे होता आणि बॉल निघून गेलाय. त्याला बीट करत असताना चौकारानं अकाउंट ओपन होतंय राहुल जोगाडियाचं. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावी कामगिरी राहुलची राहिली आहे. खूप चांगली सुरुवात या स्पर्धेमध्ये राहुलसाठी. या वेळेला नाही वाचणार, मिडॉनला शोधून काढलंय, फलंदाज बाद. सेकंड विकेट हॅज फॉलन. थोडंसं लालच दिलं होतं गोलंदाज सौरभ भुसावळेनं. फुलटॉस बॉल काहीसा लो फुलटॉस होता. मिडॉन क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्यामध्ये. उंची जी पाहिजे होती, कारण बॅटच्या थोडासा खालच्या भागालाच बॉल लागला होता आणि मिडॉनला फिल्डरने कुठलीही चूक केलेली नाहीये. दुसरा धक्का दिला या षटकामध्ये गोलंदाज सौरभनं. कौतुक त्याचं करावं लागेल. चांगला मारा करतोय आणि ही चांगली रणनीती आहे. थोडंसं प्रलोभन दाखवतोय फलंदाजांना. जास्त वेगाने तो गोलंदाजी करत नाहीये. त्याने देखील बघितलंय पहिल्या इनिंग्समध्ये जेव्हा ते बॅटिंग करत होते, स्वतः चेंडू वळत होते आणि त्यामुळेच येथे देखील स्वतः सौरभ जेव्हा गोलंदाजीला आलेला आहे, तो देखील संत गतीनं चेंडू टाकतोय. बॉलला फिरकी देण्याचा त्याचा देखील थोडाफार प्रयत्न राहिलाय आणि आतापर्यंत 2 फलंदाजांना आपल्या जाळ्यात त्याने अडकवलंय. दोन्ही आयकॉन प्लेयर्स बाद केलेत. धावसंख्या 2-14, आणखी 20 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग थ्रिलर असेल का? सातत्याने जर असेच गडी बाद केले गेले गोलंदाजांकडून, तर मात्र लो स्कोरिंग थ्रिलर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि तो एकमेव पर्याय दिसतोय कुठेतरी असं वाटतंय अनन्या स्पोर्ट्स किनवली संघासमोर. विकेट्स घ्याव्या लागतील. 2 तर मिळालेले आहेत. 14 धावा फलकावर. न्यू बॅटर निलेश. ओव्हर पेस ड्राईव्ह केलाय, कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. धावशीची संधी, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. थोडा धोका पत्करला होता फलंदाजांनी, पण हेजिटेशन नव्हतं, ही महत्वाची बाब राहिली. वेगानं धावलेत देखील. डेंजर एंडला जायचं होतं अजयला, तो पोहोचलाय सुखरूपपणे. फिल्डरचा निशाणा देखील चुकताना दिसला. सिंगलनं अकाउंट ओपन केलंय निलेशनं. संघाची धावसंख्या 2-15. यानंतर या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध राजे बॉईज हा 3रा सामना असेल आजच्या दिवसातील. टायमिंग चांगलं, परंतु प्लेसमेंट नाहीये. इथे देखील संधी निर्माण झाली होती. थ्रो केलाच नाहीये फिल्डरनं. सिंगल घेण्यासाठी भरपूर पुढे निघाला होता फलंदाज अजय, परंतु निलेशनं स्पष्ट नकार दिला आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. हे सक्सेसफुल षटक राहिलं सौरभचं. फक्त 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2-15. 24 बॉल्समध्ये 19 धावांची आवश्यकता हरिओम शहापूर टीमला. फलंदाज जरी पूर्णपणे अपयशी ठरले असले या मॅचमध्ये अनन्या स्पोर्ट्स किनवली संघाचे, तरी देखील एक पॉझिटिव्ह त्यांच्यासाठी आपल्याला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे पॉवर प्लेच्या दरम्यान. जरूर 15 धावा आलेल्या आहेत हरिओम शहापूर संघासाठी, परंतु दोन्ही त्यांचे आयकॉन प्लेयर्स तंबूच्या आश्रयाला. दीपेश घोलप आणि राहुल जोगाडिया. आज सुरुवात झालेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर या स्पर्धेला. NP स्पोर्ट्स अर्थात निलेश पाटोळे स्पोर्ट्स शहापूर यांच्या वतीनं या स्पर्धेचं दमदार आयोजन. डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स. मोठी पर्वणी आहे क्रिकेट रसिकांसाठी आणि फक्त क्रिकेटचीच मजा लुटायची नाहीये, तर प्रेक्षकांसाठी देखील इथे पारितोषिक आहेत. आपण बघतोय लकी ड्रॉ फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक दिवशी एक भाग्यवान विजेत्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सचिन. चांगला मारा करतोय. मागच्या षटकामध्ये देखील सचिनचे बॉल भरपूर खाली राहिले होते. ही एक विशेष बाब आहे. खेळपट्टी कॉन्क्रीटचे
आणि एखाद दुसरा बॉल ठीक आहे आपण बघत असतो की खाली राहतो, परंतु सचिनचे बहुतांश चेंडू खाली राहत आहेत. थोडासा राऊंड आर्म गोलंदाजी करतोय. फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय निलेश कडून. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्वाचे असतात. खूप चांगली गोलंदाजी, पॉझिटिव्हिटी खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. थोडासा स्लोवर टाकलाय. टेंटेटिव्ह दिसलाय फलंदाज. खेळू की नको, बॅट तर टाकली होती, डॅप करायचा होता बॉल ऑफ साईडला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सलगचे 3 डॉट बॉल्स. डॉट बॉलची किंमत ही मोठी असणार आहे, विशेषतः अनन्या स्पोर्ट्स किनवली टीमसाठी. छोट्या धावसंख्येवर देखील खूप चांगलं फाईट बॅक अनन्या स्पोर्ट्स किनवली संघाकडून पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. एक धाव मिळते आणि नो बॉलचा इशारा. हो, ही थोडी डोकेदुखी आहे. पहिल्या षटकामध्ये देखील पहिलाच बॉल ओव्हर स्टेपिंग आपण बघितली होती सचिन कडून आणि याही वेळेला त्याने तेच केलंय. अजित पुत्रन मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला घारीप्रमाणे नजर आहे त्यांची. ह्या चुका करून चालणार नाहीये. प्रेशर क्रिएट केलाय तुम्ही फलंदाजावर, परंतु 3 डॉट चेंडू टाकल्यानंतर हा नो बॉल मोठी चूक आहे. 2 धावा स्कोर मध्ये ऍड होत आहेत. 17 धावा फलकावर, आणखी 17 बनवायचे आहेत. 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 21 बॉल्स अजूनही बाकी आहेत या मॅच मध्ये, त्यामुळे स्पार्ड अजूनही जड दिसतंय हरिओम शहापूर संघाचं. फ्री हिट, सुपर शॉट, डीप कव्हर पॉइंटला क्लिअर केलंय. व्हॉट अ ग्रेट शॉट. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. षटकार, एक्सलंट शॉट. विड्थ होती, स्लाइटली फुलर लेंथ वर टाकलेला बॉल. डीप मध्ये फिल्डर देखील होता, मात्र हा फ्री हिट बॉल होता. स्लाइस करत असताना काय टायमिंग साधलंय फलंदाज निलेशनं, अजयनं. अजयच्या बॅट मधून हा देखना षटकार. फार क्वचित असे फटके टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः पाहायला मिळत असतात. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आणि डिस्टन्स त्याने मिळवलंय. 6 धावा, 23 धावा फलकावर लागतायत. विजयाकडे वाटचाल हरिओम शहापूर टीमची. ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर थोडासा दूर आहे, गॅप शोधलाय आणि बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डरचा चांगला प्रयत्न होता, परंतु नाही अडवता आलं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. गिअर्स चेंज करत असताना अजय. संधी मिळाली फ्री हिट बॉलनं, त्याने तेथून सुरुवात केली आणि तदनंतर आत्मविश्वास वाढलाय. सुरुवातीला फार शांत दिसत होता अजय, परंतु आता चांगले फटके येत आहेत. फिल्डरचा एफर्ट चांगलाच होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. खूप चांगलं प्लेसमेंट. धावसंख्या 27. निलेश पाटोळे साहेबांचे जवळचे मित्र राहुलजी शिंदे यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विनंती करतोय आपल्याला, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. फुलवर घेत असताना, बॉलांचा वापर करत असताना यावेळेला डीप कव्हरला पाठवलंय बॉलला. थोडंसं टायमिंग चुकलं होतं, मात्र काही नुकसान होणार नाहीये. सिंगल येते आणि याचबरोबर एक खर्चक षटक समाप्त होतंय सचिनचं. सुरुवात चांगली होती षटकाची. 3 सलगचे डॉट बॉल टाकले होते, परंतु तो नो बॉल या षटकाचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाहीये. 3 षटक संपलेत. धावसंख्या 2 बाद 28. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 3 षटकांमध्ये सामना जिंकण्याकरिता हरिओम शहापूर टीमला. आता शिल्लक दिसते या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 6 धावा. सात बॉल्स मध्ये 13 धावांचं योगदान अजयच्या माध्यमातून. निलेशनं 5 चेंडू फेस केले तर 2च धावा खरं तर त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. स्ट्राईक रेट फार कमी आहे, परंतु ते काही चिंतेचा विषय नसणार आहे, कारण चेंडूंची संख्या भरपूर आहे. 9.33 ची सरासरी राखली गेली पहिल्या 3 षटकांमध्ये आणि आता फक्त 2 धावा प्रति षटक या सरासरीनं धावा करायच्या आहेत. कदाचित याच षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. समीर ढमके आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय 4थ्या षटकामध्ये.
परटोलीचा खेळाडू आहे समीर ढमके. चांगला अनुभवी खेळाडू आहे समीर. खरं तर वाचवण्यासाठी आता पुरेशा धावा दिसत नाहीत, पण स्वतःचं कौशल्य येथे सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. अजय ऑन स्ट्राईक आणि आता ग्लोरी शॉट कदाचित येथे खेळण्याचा प्रयत्न असू शकतोय. मोठा फटका खेळून देखील सामना संपवण्याचा प्रयत्न बऱ्याचदा टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळत असतो. गरज नसताना देखील बऱ्याचदा मोठे फटके खेळले जातात आणि कधी कधी यश मिळतं, कधी कधी विकेट देखील गमावली जाते. बघूयात नेमकं काय घडतंय. स्लोवर शॉट बॉल, दिशा दिली फक्त आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेत. स्मार्ट क्रिकेट. जास्त जोरात खेळला नव्हता, फिल्डर डीप मध्ये होता, संत गतीनं बॉल ट्रॅव्हल करत होता आउटफील्ड मध्ये, त्याचा फायदा घेतलाय. जबरदस्त बॅटिंग. जेव्हा आक्रमण करायचं होतं तेव्हा आक्रमण केलं मागच्या ओव्हरमध्ये. फ्रेट बॉलवर षटकार ठोकला आणि तदनंतर देखील एक क्लासिक चौकार अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक प्रकारची आता बॅटिंग प्रॅक्टिस फलंदाजांची असणार आहे या मॅचमध्ये. विजयी संघ लगेच पुढच्या मॅचमध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. राजे बॉईज विरुद्ध त्यांना सामना खेळावा लागेल. खूप जास्त डाव्या यष्टीच्या बाहेर अवांतर धावा मिळतील. वाईटचा तर इशारा आलेलाच आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये देखील बॉल गेलाय. विजयाकरिता फक्त आता 2 धावांची आवश्यकता हरिओम शहापूर टीमला. पूर्णपणे एकतर्फी सामना आणि खऱ्या अर्थानं विजयासाठी टोन सेट केला हरिओम शहापूरच्या गोलंदाजांनी. प्रत्येक गोलंदाजाने विकेट प्राप्त केल्या. खूप जास्त बाहेर काढला, या वेळेला उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर आहे. हाही वाईट. स्कोर्स आर लेवल. एक मोठा विजय मिळवण्याच्या तयारीत हरिओम शहापूर संघ या मॅच मध्ये. बॉल हवेत आहे अँड देयर वी गो. गेम इज ओव्हर. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. सामना फिनिश. हरिओम शहापूर संघानं 8 गडी राखून हा सामना जिंकलाय. टार्गेट 34 धावांचं जे चौथ्या षटकामध्येच त्यांनी अचीव केलंय. हा विजयी फटका बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना फलंदाज अगदी सहजरित्या अखेर 34 धावा चेस करण्यात आलेल्या आहेत. जरूर सुरुवातीला काही चांगले चेंडू गोलंदाजांकडून पाहायला मिळाले, परंतु दॅट वॉजंट इनफ फॉर अनन्या